ह्या बघा आर्यने किती राख्या बनवल्यात बघू दे इकडे. ह्या बघा एवढ्या राख्या बनवल्यात आर्यनी. एकच बनवायला सांगितली होती पण हिनी जवळजवळ 5-6 बनवल्यात. 5 बनवल्यात. ह्या बघा हे बघा हे बघा ही एक आहे, ही दुसरी. आता बाय ह्याने काय घातलं माझ्या डोक्यात? ताज. ताज हा. चांगला मोराचा आहे. थांबा आता. हे बघा ही दुसरी आणि ही तिसरी. हे बघा आणि ही चौथी. हे बघा ही चौथी. हिला तर गोंड बिड पण बनवले तर. आणि ही 5वी. हे काय शर्ट आहे का काय? हा शर्ट आहे विराट कोहलीचा 18. आता बाय हे विराट कोहलीने दिलंय तुम्हाला शर्ट? बनवलंय आम्ही. हिने बनवलंय. हिने बनवलंय वे? हा. बया हे का हे विराट कोहलीचं शर्ट बनवलंय. हे बघा विराट पण दिलं त्या. होय कोहली पण लिहिलं. कोहली नाही दिलं विराट दिलेलं. होय हे बघा नाव लिहिलंय वाटतं. हे बघा इथं शर्ट असलं का निळ निळ निळ. हा होय म्हणजे निळ शर्ट घालून खेळतात त्यामुळे ते निळ बनवले का? होय. हे बघा पण शर्ट का तुला डोक्यात आला हे असलं बनवायचं? व्हिडिओ मध्ये बघितलेलं. होय. दादाला क्रिकेट पण आवडतं ना. हा शौर्याला क्रिकेट पण लय आवडतं म्हणून मग हिने डायरेक्ट राखी बनवून टाकली. बघा त्या शर्टाची राखी, विराट कोहलीच्या शर्टाची राखी डायरेक्ट बनवून टाकली. आता हे बघा ही जी हिनी आहे ना ह्या जी राख्या आहेत ह्या सगळ्या राख्या आर्यनी तिच्या हाताने बनवलेल्या आहेत बरं का. ह्या इकत नाही आणलेल्या, तिच्या हाताने बनवलेली आहे. तिच्या हाताची जी कलाकारी आहे ती तिने थोडक्यात दाखवलेली आहे. तिला पहिल्यापासूनच लय असली कला करायला आवडती आणि त्यात मध्ये टीचरने सांगितलं एकच राखी बनवा तर तिने 4-5-6 बनवून टाकले डायरेक्ट. काल दिवसभर तिने अख्खा दिवस घालवला ह्या राख्या बनवायला. मामा ही 3 स्कूल मध्ये बनवली. ही आणि ही. होय. हा ह्या 3 स्कूल मध्ये बनवल्या, शाळेमध्ये बनवले. तर बांधायचे ना बाळा, बांधले का नाही कुणाला? नाही मला दाखवायचं होतं तुला. होय मला हाय का आता टीचरला तरी दाखवले का नाही? बोला ना. टीचरला दाखवलेस का? बरं. म्हणजे मला दाखवायचे होते म्हणून घरी घेऊन आली. या बांधलेच नाही तिने कुणाला. हे काय कशाची बनवली राखी? हे काय? ब्रो. ब्रो होय. अगो बघा तर कशी तारे. अजून एक बनवली होती ना कोणची? ती ह्याला बांधली ती येता येता. ही भैयाला. हे दादाच्या भावाला एक, दादाच्या मित्राला एक बांधली. दादाच्या मित्राला येता येता तिने ती पण ती कसली होती? ती छान होती, मोठी आहे ना. ती चांगली मोठी एवढी टपड्या बनवली होती. आणि हेच काय महत्वाचं आहे घातलंय माझ्या डोक्यात. हे काय? क्राऊन. हा तर हे आहे ना आर्यनी बनवली खरं तर. चिपकवल्या. आणि शाळेत फक्त याने काय चिटकावलं हे ना चिटकावले. हे सगळं चिपकवलंय. हा हे फक्त चिपकावलं. ह्याला नाही एवढं कलाकारी येत काही करायला. याचं फक्त अभ्यासात डोकं आहे. असली कलाकारी हिला येते, ह्याला नाही काय येत. हे जे मोर आहे ना हिने काल काढलेले आहेत बरं काय सगळं. तर असं ह्याला काय म्हणतात? क्राऊन. म्हणजे काय हे कृष्ण बनवायचंय काय? कृष्ण आहे काय? नाही ते ताज आहे ताज. ताज होय. ते दहीहंडीचं. होय दहीहंडीसाठी नाही, मग असं घालायसाठी. होय ताज का? हा काय नाही शाळेत म्हणजे ना ह्याने फक्त नेलं होतं, हे चिटकावायला फक्त नेलं होतं. बाकी सगळं हिनेच करून दिले ह्याला घरी. ह्याला नाही एवढं जमत काहीच करायला. हिलाही सगळं येते असलं कलाकारी करायला. हिला लय भारी येते. तेव्हा का ह्यानी बनवलंय. आणि कसं काय पोरांच्या शाळेमध्ये पोरांना पण काय नाही काय आलं पाहिजे बरं का शाळेमधलं. म्हणजे शौर्य जे आहे ना ते फक्त अभ्यासातच त्याचं जास्त डोकं आहे. मग दुसरे काय कलाकारी त्याला येत नाही. अभ्यास आणि आता त्या डोक्यात क्रिकेटचं म्हणजे क्रिकेटचं तर बरेच दिवस झाले त्या डोक्यात बसलं. बरेच वर्ष झाले ते क्रिकेटचं एक डोक्यामध्ये आहे. क्रिकेट खेळायला एक आणि अभ्यास तेवढं त्या डोक्यात आहे. दुसरं काही इंटरेस्ट नाही त्याला कशातच. तसं ही जे आहे ना हिला अभ्यास कमी पण हे दुसरी जी कला आहे हिच्या अंगामध्ये की रांगोळी काढण्याची, मेहंदी काढण्याची, अजून हे काय असं काय नाही काय घरी पण असे बारी बारी फुलं करती. अजून लय लय तरच काय 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 करती घरामध्ये पण लय. म्हणजे अख्खं मी तर म्हणते एक कपाटाचं जे एक ही आहे ना कपाटाचं एक बाजू हिच्या ह्यानेच भरलेली आहे.
डावर जे आहे ना एक, तर हिच्या त्या फुलाने काय 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 करून ठेवले आणि त्यानेच गज भरलेली आहे. तर तिला आहे ना ही असली लय कला आवडती वर्ग करायला. आणि दुसऱ्या पण खेळामध्ये याच्यामध्ये लय एक नंबर काढती. दुसऱ्या पण खेळ जे असतात ना आपलं कसलं पण खेळ म्हणजे खो खो म्हणा, लंगडी पाणी, ह्यात पण ती चांगली हुशारी. फक्त अभ्यासाच तिच्या काय डोक्यात अभ्यासच नको वाटतोय तिला करायला. अभ्यास म्हणलं की तिच्या आगाव काढतोय. दुसऱ्या खेळामध्ये लय हुशारी ती. दुसऱ्या खेळामध्ये लय हुशारी. मग कशाच ते माझं फर्स्ट प्राइज आला गेम मध्ये बलूनच्या. होय. हा मग हे काय, ह्या बघा हे दुसऱ्या खेळामध्ये एक नंबर काढतीय. पण अभ्यास म्हणलं की आपल्याला अभ्यास, दोन गोष्टी तिच्या जीवनात तिला नको वाटतात. एक तर अभ्यास आणि दुसरं म्हणजे जेवण. ह्या दोन गोष्टी फक्त तिला जीवनामध्ये तिला वाटतात ह्या कशाला काढल्या असतील ह्या असल्या गोष्टी दोन. बाकी सगळं तिला आवडतंय. मग हाय ना तुझ्या हाताची पावभाजी. हा पावभाजी. हा हे बघा चपाती भाजी नाही, पावभाजी, मिसळ पाव, वडापाव, बर्गर, पिझ्झा, कॉफी, सँडविच, कोल्ड कॉफी, सँडविच असलं लय आवडतं. या असलं 2-2 गलास म्हणलं तरी पिल ती. ह्याच्या कोल्ड कॉफीच्या 2-2 गलास म्हणलं तरी पिल. पण घरी दूध म्हणलं ना प्यायचं की तिच्या अंगावर आलाच काटा. असं आहे. हा मग ते काय असलं ना टाकायला त्याच्यामध्ये गोड फीड काय, तर मग तिला चांगलं वाटतंय. असं आहे तिचं. तर तसं आहे जे नाही करायला पाहिजे ते तिला आवडते. आणि जे करायला पाहिजे मुलांनी ते तिला, म्हणजे अभ्यास पण महत्वाचा आहे. तशी एवढी नाही ढळती. तसं येतंय सगळं. तशी हुशार आहे. पण ती डोकं लावत नाही शाळेमध्ये. तशी हुशार आहे शाळेमध्ये. पण तिचं दुसऱ्या ह्याच्यामध्ये डोकं जास्त लावती. असं होते. पण जाऊ दे आता. मुलांना कसं आहे जास्त जोर लावायचं नाही आपण कुठल्या पण गोष्टीमध्ये. त्यांना जे करायचंय ना त्यांचं ज्याच्यात मन रमतंय तेच करून द्यायचं. आता आपल्या मुलाला जर डॉक्टर व्हायचं असलं आणि आपण जर म्हणलं नाही तू इंजिनियरच व्हायचं, तू इंजिनियर, आपल्या म्हणण्यानुसार कुठं त्याचं जर डोकं डॉक्टर होण्यात जर असलं तर आपण नाही ना लय त्याच्यावरती प्रेशर टाकू शकतो. मग ते मुलगा आहे ना कन्फ्यूज होतं आणि त्याला नक्की म्हणजे त्याच्या मनात वेगळं असतंय ना. आपण म्हणतोय म्हणून ते करायला जातं पण तिथं ते फेल होतंय. असं होतंय. म्हणजे मुलांना आवडतंय ना त्यातच आपण सपोर्ट द्यायचा. मी तर म्हणते सगळ्या पालकांनी ना जे आपल्या मुलांना आवडतंय ना त्यातच आपण सपोर्ट दिला पाहिजे. असं नाही हा मान लगेच मान कुठं हलवायला लागलास ह्याच्यासारखं कोंबड्यासारखं कू करायला लागलास लगेच. म्हणजे त्याला पटतंय ना की मुलांना जे आवडेल ते. म्हणजे त्या मनाने मला म्हणलं पाहिजे की चला तुला क्रिकेटला लगेच क्रिकेट कोचिंग लावते, चला चल त्याच्या लय डोक्यात आहे क्रिकेट कोचिंग लावावं. पण इथं कसं होतं लांब आहे जरा इथून, आमच्या इथून लय लांब आहे. आणि त्याचा पप्पा काय म्हणलं की पावसाचा एवढं दिवस जाऊ दे मग लावूया आपण. मग त्याच्या मनाने की लगेच आता मम्मीने व्हिडिओ काढला ह्याचा अर्थ असा की लगेच मला क्रिकेट कोचिंगला, त्याला दुसरं कशातच त्याचा इंटरेस्ट नाही अजिबात. कंच्याच कामामध्ये कंच्याच खेळामध्ये त्याचा इंटरेस्ट नाही अजिबात. क्रिकेटमध्ये लई त्याचा इंटरेस्ट आहे मरणाचा. तर चला आता एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते. पुन्हा भेटूया परतच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय. आता ताज पण काढते. ताज डोक्यावर ठेवूनच माझा व्हिडिओ चालला होतोय. माझ्या लक्षात नाही हाय का आता. चला बाय बाय सगळ्यांना.